नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे आज तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर मी आज बघा आले 2-3 दिवस झालं. 2-3 दिवस म्हणजे 4-5 दिवस झालंच आमचा ब्लॉग नाही, कारण मी पण आजारी होती. आणि आजारी म्हणजे उष्णतेनं वारं पुढे उठले होते मला, म्हणून काय ब्लॉग करणं झालंच नाही मला. तर आज आले बघा 4-5 दिवसातनं मळ्यात आजच आले. पण असं वाटायला लागलं की 2-3 महिने झालं मी मळ्यातच आली नाही असं वाटायला लागले. तर बघा आल्या आधी ही काकड्या गावल्या बघा. इथं ही काकड्या लावली, एक लाईन काकड्याची लावली अशीच मागं माझ्या, आणि गवारी त्यात लावली. आणि इकडं वांग्याचा प्लॉट आहे आपला. तर वांगी तोडायला आले बघा मी. वांगी तोडायला म्हणजे 4-5 दिवस झालं वांगी पण तोडलं झालं नाही. मी आजारी असल्यामुळं काय रानातच आली नाही, आणि मग ह्यांना पण काय जमलं नाही वांगी तोडायला. तशीच आता वांगी जरा पुढे गेली, ती मोठी झाली ती. तर आता बारकी बारकी बघून तोडायची, आणि मोठी येते ती साईडला काढून टाकायची. आणि बाग पण हो ही झाकून घेतली अशा प्रकारे बघा. ही बाग आहे आपली मागं डाळिंबाची. तर बाग पण चांगली सेटिंग आहे, ती झाकून घेतली आहे. तर चला आता मी सावलीला बसून ही काकड्या आधी खाऊन घेते, आणि मग तयारी करते वांगी तोडायची. ऊन तर भरपूर आहे बघा. उन्हाचं काय सांगूच नका, कारण हे 2-4 दिवस तरी अति ऊन पडलं बघा. ऊन लई होतं. जर वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त ऊन, सगळ्यात जास्त ऊन. त्यामुळेच मला वाटतं मला वारं पुढे उठले त्या उन्हानं. ही सारखं उन्हात असल्यामुळं 2-3 दिवस माझं घरातच गेलं, कुठलंच आता कळलं नाही. आता मळ्यात आले, सगळं कामच दिसतंय मळ्यात. मकाची कणसं गोळा करायची ती, भरडायची ती, वांगी तोडायची ती, परत ती निम्मं हातरायचं राहिले, अजून बागावर झाकायचं राहिले, निम्मं ती झाकायचं आहे. कामच दिसतंय बघा. पाणी प्यायला संक्रांत भरून ठेवली बघा. कुत्र्यानं सगळं ते दाखवते तुम्हाला बघा. उकरून मल्चिंग हातरलेलं फाडून बघा, ही मडकं फोडून सगळा धिंगाणा केला आहे बघा सगळा कुत्र्यांनी. आता पाणी कशात ठेवायचं, तरी बरं मी घरनं पाणी घेऊन आली आहे म्हणून. लई दिवस झालं मळ्यात बघा. आता गरम पाणी प्यायची बारी आहे बघा. कुत्र्यानं सगळा इसकाटून धिंगाणा केला बघा. मडकं फोडलं, पाणी सांडलं. आता गरमच पाणी, बाटली ठेवली होती सावलीला ठेवायला ध्यानातच नाही, उन्हातच ठेवली. आता गरमच पिते. मग आता काय करायचं, थोडं गरमच झालं. वांगी थोडीशी 1 कॅरेटभर तोडली ती. आता ही लाईन धरतो, ह्या लाईनीची बघा मोठी झाली जरा वांगी, ही लाईन तोडतो. काय आठवडाभर बघा मी मळ्याकडे पण फिराकलीच नाही, त्यामुळं ह्यांनी बी तोडली नाही ती वांगीच, तोडली नाही ती वांगी. भोपळच झाली आहेत वांग्याच. त्याला कसं आहे 2-3 दिवसांना लगे तोडायला लागते, नाहीतर मोठी लय होऊन जाते ती वांगी. चला आता आजच्या पुरते आता 2च कॅरेट करतो. यायला बी लय लेट झाला. तर हो का याचा हेच फाटला आता अंगठाच, काटा हातात घुसते. ह्याच्यातनं बी घुसते, पण तेवढा आधार म्हणून आपलं ही घेतलंय. तर हे बघा ह्याचा बी अंगठा फाटलाय पूर्ण. हे आणायचं म्हणजे 50 रुपयाला आहे, आणि ती वांग्याचं कॅरेट 100 रुपयाला. म्हणजे वांगी तोडणं केवढ्यात पडायचे आम्हाला, असं आहे. काय शेतकऱ्याला चारी बाजूनं हीच आहे, पण तरी बी आपला शेतकरी काहीच बरं म्हणतंय आणि करतंय. काय करायचं, असू द्या. आता एवढे ते 1 कॅरेट अजून तोडतो, आणि वर शेवग्या जातो. शेवगा थोडासा तोडून मार्केटला घालवतो वांगी. आता काही बसून आपल्याला बनत नाही ना, बसून विकायला काय नाही, पण घरी कामं असते. ती लाईन चालू करायला लागते, बंद करायला लागते, पाणी हित बघायला लागतंय. ठिबक वर जरी असलं तर बघायला लागतंय ना, कुठं चालू आहे कुठं नाही. ही मुलकाची महागाई यापा असते. ते बसून विकायचं काय, सगळी माणसं आम्हाला म्हणतात बसून विका, पण काय बसून विकायला आम्हाला काय ही होत नाही. पण माणूस लागतंय त्याला आपल्याला बी घरी शिल्लक, तर ती बी बसून विकलेलं. पण ती माणूस फक्त तेवढ्याच ह्याच्यावर पाहिजे, बसून विक्रीसाठीच पाहिजे, मग मेळ लागतोय. नाही निमाजीव इकडं निमाजीव तिकडं, कोणचंच धड नाही, असं होतंय. मग त्यापेक्षा आपलं काय येतील ते येतील, आमच्या नशिबात असेल ते असेल. आपलं तोडायची रोजची 1-2 कॅरेट आणि सरळ मार्केटला नेऊन घालायची,
हे काम चालू बघा. आम्ही ठेवलं आता आम्ही आजारी पडायच्या आधीपासून ठेवलं होतं. आता मला आजारी पडून 8 दिवस झालेत. आजारी म्हणजे मला वारं फोड्या उठले त्या बघा. तरी बी आता आज आली आहे. कणकणी हाय अंगात जरा, तरी पण आली आहे. चला आता हात केलं बघा पॅक एकदाशी. उन्हानं तोडली वांगी. उन्हाच तोडायचं काय नाही. ऊन आपल्या कायम ह्यालाच आलंय म्हणायचं, 5वीलाच पुजलंय. पण ती उन्हानं वांगी खराब होते, ती माल खराब होतोय वांगे. त्याचं देठ सुकते आता, मग घेत नाही ती मार्केटमध्ये पण. म्हणून आपलं ह्या टायमिंगला तोडायचं, तसं नेऊन मार्केटमध्ये नेऊन सोडून यायचं. मग माल खपतोय पण आणि सुकलेला पण माल दिसत नाही. आपल्यावरनंच विचार करा. आपल्याला बाजारात गेलं तर आपण सुकलेलं काय घेतोय का नाही असं असतंय. त्यापेक्षा म्हणलं ताजं ताजं तोडायचं आणि हिथलं हिथंच घालवायचा माल. बाहेर घालवल्याच्या भानगडीतच आता पडायचं नाही. कारण बाहेर एक दिवशी आम्ही हाय अशी फुकाट देऊन आले. 2-3 वेळा आमची माल फुकाट गेला. 1ही रुपया त्याचा आला नाही. इथनं नेऊन सोडायला 100 रुपये लागतात. तिथं माल जागेवर पोच करायला ती बी पैसे नाहीत आणि आमचं दिवसभर दोघाची हजेरी पण नाही. म्हणून आपलं हाय ह्या ठिकाणी चालू आपला ठेवलाय माल. तिथं तोडायचा आणि घालवायचा. आता उन्हाळ्याचं काय, आता ऊसात खुरपायचा, ऊस थोडा राहिलाय खुरपायचा. तेवढं काम झालं म्हणजे हे वांग्यालाच रोज. आता पाऊस पडूस तर, पाऊस पडला मग हायच अजून चालू आपलं काम. काय मला आगागच लय होते या. चला आता पाणी थोडा पिली आहे. आता उठून पटापटा तोडूया आणि शेंगा जाऊन वरनं तोडून घेऊन येऊया. इथंच दिवस मावळतोय. घरी जाऊन परत ना स्वयंपाक हे करायचा, थोडं कामच आहे सगळं. आत्ता पाणी पिलं नाही तर तोंड वाळ. पाणी गार बी नाही त्याला तर काय म्हणायचं. आज आता झाकून ठेवूया पाणी. इथं कुत्र्यानं सगळं इसकटून पाणी सांडून हे केलंय बघा. जा उठा 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 चला.